अन्न व औषध भेसळी विरोधात कठोर कारवाईची गरज आहे. काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी हे वक्तव्य केलंय. भेसळखोरांविरोधात आता कायदे अधिक कडक करा असंही वळवींनी म्हटलंय. अन्न औषध प्रशासनात तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचं मत सुद्धा पद्माकर वळवी यांनी व्यक्त केलंय. अन्न भेसळ या औषध भेसळ या दोन्ही प्रकारच्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक अंधाधुंदी कारभार आहे. मला वाटतं की कुठेतरी प्रशासन कमी पडतंय, सरकार कमी पडतंय. सरकारचे कायदे खूप मजबूत असतील, परंतु कुठेतरी शासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. स्टाफ नाही आहे डिपार्टमेंटला किंवा नियोजन नाही आहे डिपार्टमेंटचं, आणि म्हणून तुकाराम मुंढे सारखा जो सक्षम अधिकारी लाभलेला आहे, निश्चितपणे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि अन्न भेसळ हा लोकांच्या जीवनावश्यक एक जगण्याचा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि सरकारकडून अपेक्षा असतात लोकांना की बुवा सरकारने अन्नामध्ये किंवा औषधामध्ये भेसळ रोखली पाहिजे. तर निश्चितपणे याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे. पतंजली इत्यादी दिव्य फार्मसीवर राज्यातील काही विभागात धडाका लावतात कामाच्या. नुकतंच त्यांनी समाज विभागात आतापर्यंत होते, त्यांनी अनेक लोकांना घरी बसवलं आणि 2 दिवस झाले ते अन्न व प्रशासन विभागात कार्यरत झाले. या 2 दिवसामध्ये त्या तुकाराम मुंढे साहेबांनी एवढं काम करून दाखवलं की जे भल्या लोकांनी करून दाखवले नाही. कारण की 2च दिवसात अन्न व प्रशासन असा जो विभाग आहे याच्यामध्ये डायरेक्टली लोकांच्या जीवाशी संपर्क येतो. त्यामुळे आता पुण्यामध्ये जे दारूच्या महापूर आला त्याच्यामध्ये देखील केमिकल मिसळून आले होते. अशा कंपन्या देखील या तुकाराम मुंढे साहेबांनी सील केल्या. पतंजलीचं जे प्रोडक्ट आम्ही वापरतो ते आम्ही पहिला रामदेव बाबांना बघतो. पहिला त्यांची ब्रँड व्हॅल्यू बघून आम्ही तो सगळे प्रोडक्ट आम्ही वापरतो. पण त्यांच्या प्रोडक्टमध्ये असं हानिकारक वस्तू भेटणार ते आम्हाला मान्य नव्हतं. आता याच्यामध्ये काहीतरी बदलाव करावा लागेल आणि हे खूप हानिकारक आहे लोकांसाठी. सब लोग आज की तारीख में अपने हेल्थ को लेकर कॉन्शियस रहते हैं. जब उन्हीं के प्रोडक्ट में ये सब चीज मिलने लग जाएगा तो इंसान भरोसा किस पे करेगा. मतलब ये तो अब सीधे धंधा चल रहा है मार्केट में. आप लोगों को कुछ भी खिलाओ, लोग जिए मरे उससे आप लोगों को कोई लेना देना नहीं है. इंसान को जागरूक होना पड़ेगा. या तो ब्रांड चेंज करो या तो ऐसा कुछ करो ताकि वो कंपनी को 2-4 महीने के लिए एटलीस्ट बैन किया जाए. एवढ्या महागातले प्रोडक्ट जर विकत घेतोय एवढ्या वर्षापासून, तर माझं म्हणणं असं आहे की सध्या तरी हे सापडल्यानंतर स्ट्रेट अवे बॅन केला पाहिजे अशा कंपनींना. आणि जर हे बाबा रामदेवची ब्रँडिंग असून सुद्धा असं चाललंय मार्केटमध्ये, मी तर माझ्या लोकांना म्हणणार बाबा हे बंद करा आणि गो विथ द नॉर्मल प्रोडक्ट्स. एवढी महागातली वस्तू जर घेऊन आपल्याला आजारीच पडायचं आहे तर त्यापेक्षा आम्ही आमचे पैसे तरी वाचू कमीत ते कमी. पतंजलीच्या उत्पादनांवर कारवाई, उत्पादनाचा साठाही जप्त करण्यात आलाय. पतंजलीच्या या उत्पादनांबाबत पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले. लाल तिखटामध्ये घातक कीटकनाशकाचे अंश आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने विभागनिहाय कारवाई सुरू केली. या मोहिमेत दिव्या फार्मसी, हरिद्वार या उत्पादकांच्या औषधांचा तब्बल 48,718 रुपयांचा साठा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये जप्त करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या किरण एजन्सीकडील दिव्या फार्मसीच्या उत्पादनावर ही कारवाई करण्यात आली, असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. मोठी कारवाई याला मानले जात आहे कारण तुकाराम मुंढे यांनी हा पदभार स्वीकारल्याच्या नंतरच काही बनावट प्रोडक्ट संदर्भामध्ये किंवा काही जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या प्रोडक्ट संदर्भामध्ये माहिती मिळाल्याच्या नंतर एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरातील ही एक मोठी कारवाई म्हणता येणार आहे कारण या ठिकाणी दिव्या फार्मसी हरिद्वार या ठिकाणी जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट वापरण्यासाठी किंवा ते खरेदी आणि विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आलेले होते. तर या ठिकाणी तब्बल 48,718 रुपये एवढ्या किमतीचा साठा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ही किरण एजन्सी आहे. या किरण एजन्सीला या ठिकाणी टाळं लागल्याचं आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई झाल्याच्या नंतर या ठिकाणी आता ही दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं पाहायला मिळते. काही एजन्सीज आहेत त्या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळते. कारण ही मोठी कारवाईच्या माध्यमातून हे स्पष्ट होत आहे की नागरिकांच्या जीवाशी धोका निर्माण होणारे प्रोडक्ट किंवा काही प्रोडक्ट असे आहेत ज्यामुळं नागरिकांच्या जीवाशी सुद्धा ते बेतू शकतात. तर राज्यभरातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मग ती पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागांमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा असे काही जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट जप्त करण्यात आलेले आहेत. तब्बल 48,000 रुपयांचे प्रोडक्ट जे आहेत त्या ठिकाणी जप्त करण्यात आले. ही एक मोठी कारवाई मानण्यात येत आहे, म्हणली जात आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं गेलं तर दिव्या फार्मसी हरिद्वारचे हे प्रोडक्ट आहेत आणि यावर आता मोठी कारवाई अन्न औषध विभागाने केलेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.
अन्न व औषध भेसळी विरोधात कठोर कारवाईची गरज आहे. काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी हे वक्तव्य केलंय. या भेसळखोरांविरोधात आता कायदे अधिक कडक करा असंही वळवींनी म्हटलंय. अन्न औषध प्रशासनात तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचं मत सुद्धा पद्माकर वळवी यांनी व्यक्त केलंय. अन्न भेसळ किंवा औषध भेसळ या दोन्ही प्रकारच्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक अंधाधुंदी कारभार आहे. मला वाटतं की कुठेतरी प्रशासन कमी पडतंय, सरकार कमी पडतंय. सरकारचे कायदे खूप मजबूत असतील, परंतु कुठेतरी शासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. स्टाफ नाही आहे डिपार्टमेंटला किंवा नियोजन नाही आहे डिपार्टमेंटचं, आणि म्हणून तुकाराम मुंढे सारखा जो सक्षम अधिकारी लाभलेला आहे, निश्चितपणे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि अन्न भेसळ हा लोकांच्या जीवनावश्यक एक जगण्याचा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि सरकारकडून अपेक्षा असतात लोकांना की बुवा सरकारने अन्नामध्ये किंवा औषधामध्ये भेसळ रोखली पाहिजे. तर निश्चितपणे याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.